आज आपला दुसरा लाडका मित्र चैतन्याचा बड्डे आणि आज अचानक मी आणि सुनील गेलो सोलापूरला. तर चला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार माने, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळ उठलोय आता आणि आपल्या गंगाचं दर्शन घ्यायला आलो होतो. गंगाचं दर्शन घेऊन झालं आणि नंतर सुनील आला होता मला नेण्यासाठी. मी आणि सुनील निघालो. तर आम्ही निघालो तो सौरभ भोसले याचा स्टँडअप कॉमेडी शो बघण्यासाठी. मग जाता जाता आपल्या चंद्रभागा नदीवर गेलो. चंद्रभागा नदीला भरपूर पाणी आले आणि पाणी कसं वाहतंय बघा की. सुनील काय गाडी लय बेकार चालवतोय. मग पोचलो मोहोळमध्ये पोचल्यानंतर मोहोळमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा नवीनच उभा केला आहे, त्याचं दर्शन घेतलं. मग नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि निघालो सोलापूरकडं. या स्टँडअप कॉमेडी शोची मला काय अजून माहिती नाही आणि सुनीलनंच तिकीट काढली होती 15 दिवस झालं, मला काय माहीत नव्हतं. मग पोचलो सावळेश्वर टोल नाक्यावर, तिथं चहा घेतला सर्वांनी. परत मग पोचलो 11:45 वाजता. हुतात्मा स्मृती मंदिरला शो 11 वाजता चालू होणार होता. आम्हाला जायला उशीर झाला. गेल्या गेल्या सुनीलनं मेसेज दाखवला त्यांचा आणि घेतले आमचे 2 पास. मग पास घेऊन गेलो थिएटरमध्ये. गर्दी भरपूर होती आणि आम्हाला उशीर झाल्यामुळं सर्व थिएटर जाम झालं होतं. मग मागच्या साईडला वरच 3 सीटी मिळाले. मी, सुनील आणि सुनीलचा एक मित्र होता, आम्ही तिघजण बसलो आणि शो चालूच होणार होता. मग राष्ट्रगीताने शोला झाली सुरुवात आणि शो चालू करताना त्यानं आपले शोचे 3 नियम सांगितले होते. कुणीसुद्धा लघवीला उठायचं नाही आणि कुणीसुद्धा व्हिडिओ काढायचा नाही आणि आपली लहान मुलं आपल्या आपण सांभाळायची, एवढे नियम सांगितले आणि कार्यक्रमाला झाली सुरुवात. हॅलो 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 हाय अजून हाय हाय हॅलो हॅलो माईक चेक. बरोबर आहे, कमबॅक करायचं कमबॅक आहे. जे मला एकच पटत नाही की तुम्ही गु घाण केली प्रेमाच्या नावाने आणि त्याला चांगली नाव दिली. 90च्या वेळी किती भारी होतं डेटिंग बघा. आमचं आहे, आमचं होत. 2च प्रकारचं रिलेशनशिप. आमचं आहे ते त्या पोरीला बी माहित नाही. शो एकदम भारी झाला आणि आम्ही भरपूर हसलो. आजच्या शोचा विषय होता दुनियादारी. मग त्यानं भारीमध्ये आम्हाला सर्व काही सांगितलं आणि नंतर दुपारी 3 वाजता दुसरा शो चालू होणार, त्यामुळे लवकरच आम्ही बाहेर निघलो. आपल्याला सांगितलं की ट्रॅफिक नाही झालं पाहिजे, गरजेचं ठिकाण नाही. सर्वांना शो आवडला. आज जो शो झाला तो आई वडिलांचा जो शेवटचा एलिमेंट आहे. मला तुम्हाला 2.5 तास गोळा करून फक्त हे सांगायचं होतं की सगळ्यात महत्वाचं काय असेल, तुमचं ब्रेकअप होऊन तुमचं काय तुमच्यातून काय चुकून, शेवटी तुम्हाला माफ करणार कोण असेल तर ते आई बापच आहे. दवाखान्यात जा, कोर्टात जा, पोलीस स्टेशनला जा, तुमच्या शेवटी मागं उभं राहणार फक्त आई बाप आहे. दोस्त असतील पण सगळ्यात मोठी घेऊन घ्यायचा तुम्हाला आई बापाची असेल. ह्या शो मधून मला हे सांगायचं होतं. आजचा शो मी दुसरा का लावला कारण की मला जवळजवळ 1400-1500 लोकांना नाही म्हणायला लागलं असतं, त्यामुळे मला भेटता येणार नाहीये. पण नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये मी 2 शो लावेन किंवा एकच लावेन, जेणेकरून तुम्हाला शो नंतर प्रत्येकाला 5-5 मिनिटं भेटता येईल. हा माझा शब्द आहे तुमच्या सगळ्यांना. एकच शो लावेन जेणेकरून शो नंतर भेटता येईल. 2 स्लॉट बुक करेन. आज फक्त आता बाहेर जाताना फीडबॅक द्या थोडेफार. गाड्या लगेच काढा, दुसऱ्या शोचं पब्लिक ऑलरेडी आलेला आहे. आणि पावसा पाण्याचं तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लांब आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की पैसे देऊन आल्यापेक्षा तुम्ही मला असं काय दिलं ज्याचं मला मजा येते. तुम्ही वेळ दिलाय तुमचा. कारण माणूस आजकाल 5 मिनिटं पण एक तुम्ही 2.5 तास मला दिले तुमच्या आयुष्यातील, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकर नवीन शो घेऊन येतो. नोव्हेंबर किंवा डिसेंबरला भेटलो तेव्हा सगळ्यांना भेटणार मी नक्की. जाताना गाड्या हळू चालवा आणि जाताना फीडबॅक नक्की द्या. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. शो एकदम भारी वाटला आणि आम्ही भरपूर हसलो. मग तिथून बाहेर आलो आणि आल्या आल्या बाहेर मग लस्सी घेतली. भुका लागल्या होत्या भरपूर. मग लस्सी पिऊन मी आणि सुनील गेलो सिद्धेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी. मग शो चालू करताना त्याने सांगितलेलं कुणी लघवीला उठायचं नाही. मग आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या भक्तिनिवासमध्ये लघवीला गेलो मी आणि सुनील. आलो जाऊन नंतर मी आणि सुनीलला हातपाय धुतले. हातपाय धुवून परत निघालो दर्शनाला. मग गेलो आणि बघा ह्या इकडं बोयकोट किल्ला आहे. बोयकोट किल्ला पण लांबनं बघितला आणि मंदिराच्या आसपास तलाव पण आहे. मग तलाव पण बघितला आणि नंतर गेलो मंदिरात.
गर्दी काहीच नव्हती, त्यामुळे घेतलं देवाचं दर्शन आणि देवाचं दर्शन घेऊन निघालो बाहेरच्या साईडला. बाहेर पण भरपूर शिवलिंग आहेत, त्यांचं पण दर्शन घेतलं आणि तिथून वेळ न करता निघालो घराकडं मी आणि सुनीलची गाडी एवढ्या स्पीड नव्हती की आम्ही लगेच अर्धा तासात पोचलो मोहोळमध्ये. आणि मोहोळमध्ये पोचल्यावर आमच्या मोहोळमधल्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही जेव्हा आमची 10वीची उन्हाळ्यात सुट्टी लागली त्यावेळेस आम्ही बेकरीच्या गाडीवर कामाला जायचो आणि बेकरीच्या गाडीवर आम्ही मोहोळमध्ये यायचो. मग तिथं आम्ही मोहोळ स्टेशनला आल्यावर भेळ खायचो. मग ते सुनील म्हणला भेळ खायला जाऊ. मग आम्ही निघालो मोहोळ स्टेशनकडे भेळ खाण्यासाठी. तिथं पोचलो आणि तिथं पोचल्या गाडी लावली तिथं मंदिरापाशी आणि गेलो हॉटेलमध्ये बसलो. हॉटेलचं नाव देवयानी भेळ म्हणून आहे. मग सुनीलने दिली ऑर्डर 2 मिडियम भेळ द्या म्हणून. मग बसलो तिथं. 5 ते 10 मिनटात लगेच आमची ऑर्डर आली आणि भेळ समोर बघितली आणि भेळ समोर बघता सुनीलच्या आणि माझ्या तोंडाला सुटलं पाणी. 1 नंबर भेळ असते बरं का, तुम्ही कवा आला तर इथं खायला या. मग भेळ खायला चालू केली आणि भेळ जरा तिखट होती वाटतं बरं का, पण तरी पण बरी लागली. मग भेळ पेट भरून आली ती कशी तर खाल्ली पटा आणि तिखट लागलं होतं. मग नंतर भेळ खाऊन झाल्यानंतर बर्फी घेतली, बर्फी खाल्ली आणि तिथून निघालो मोहोळकडं. मोहोळचा आज बाजार होता वाटतं, त्यामुळं गर्दी रोडने भरपूर होती. मग त्याच गर्दीतनं गाडी काढत आम्ही गेलो मोहोळ स्टँडकडं. आणि जाता विसावा हॉटेलवर सुनील जरा थांबव म्हणलं, पॅटीस खावा, आम्ही आधी खायचो. मग सुनीलला नगं म्हणतो, तो आधीच भेळ सरत नव्हती तरी पॅटीस घेतली आणि डबल आले. मग ती पॅटीस कसं तर खाल्लं, नगं वाटत होतं, तेलकट होतं जरा. काय असलं बाहेरचा खायचा नाद सुनीलला. मग नंतर खाऊन झाल्यानंतर पाणी पिलो. मग तिथून क्षणाचा पण न विलंब करता मी आणि सुनील निघालो पंढरपूरकडे. आणि येताना सुनीलची गाडी एवढ्या स्पीड नव्हती सांगूच नका. अर्धा तासातच पोचलो पंढरपुरात. आणि पंढरपुराच्या अलीकडे पोचलो, भटुंबरे चौकात लागला रेल्वेचं फकाट. मग रेल्वे याची वाट बघत होतो, जरा थांबलो. मग नंतर आली रेल्वे. मग रेल्वेचे डबे मोजले, तुम्ही पण एकदा मोजून बघा किती आहेत. तिथून आलो घरी. आणि घरी दारात आलो तर बघतो तर काय घराच्या जण रोडचं काम चालू होतं आणि आपल्या रेड्यांखाली चिखल झाला आहे. ते चिखल झालता म्हणून ती माती टाकून घेतली आणि आमच्या आईनं त्यांना फक्त चहा दिलता. मग चहावर त्यांनी एवढी माती टाकली होती. त्यांचं काय, ते कामगार होते, त्यांचं काय जाते. मग तिथून लगेच गेलो मॉलवर आणि शुभमची गाडी घेतली आणि चैतन्य पण तिथं आला होता. चैतन्यचा होता आज बड्डे. चैतन्याला दिला शुभेच्छा आणि चैतन्यसोबत मी आणि सुनील गेलो त्याच्या रूमवर, म्हणजे आमच्या स्टुडिओवर. मी एका गाडीवर आलो होतो आणि चैतन्य आणि सुनील एका गाडीवर आले होते. मग चैतन्य गेला कपडे बदलण्यासाठी घरी. मी आणि सुनील येऊन झोपलो रूमवर. आणि तिथं होतं पनीरची गाडी घेतली आणि थोड्या वेळानं पनीर गेला निघून काय कामानिमित्त. मग मी सुनील चैतन्य निवांत झोपलो आणि झोप एवढी गार लागली की संध्याकाळी 8 वाजता उठलो. मग तिथून करायचा होता चैतन्यचा बड्डे सेलिब्रेशन. मग सर्व मित्रमंडळी आले होते, आपला ओम आला होता. मग अक्षय दादा माने आणि चैतन्याचा बड्डे दोघांचा एकाच दिवशी असतो. मग अक्षय पण आला होता.
बर करला आपलं टाक मला फोटो मार सोन्या केक खा घे. फोटो काढला ना भाऊ काढला टाकचे एवढाच मिळाला काय आज केक जास्त मिळाला नाही कलेक्शन द्यायचं. गाडी कोणाची सोन्या दादा थोडं थोडं घ्या रे बाबा. दिलाय त्याला देऊ थांब घेतो घे की वाढून मग हा? अरे सोड काय सोडून मी सगळ्याच घेणार. नेहमी पळत आलो असतो गाडी राहू द्या कधी काय झालं त्यानं फोन लय रे लय अवघड आहे रे तो व्हिडिओ खाल्ला पडलेला उचलून खाल्ला आम्ही बघितलाय मग नाही ह्याला तेवढा भेटला नव्हता पण मला म्हणते बोट चाट होती तुझी पण चेक लागली काय बरं चालतंय माझा व्हिडिओ टाकलाय. त्याचा मसोबा तिकडे मसोबाच पुजारीचे येते मसोबाचा खाली इथं नाही चेते काय पार्टीचं नियोजन चाललंय चैतन्य पार्टी सांगतो म्हणला थोडं. मग तिथून म्हणला चैतन्य चला म्हणला चायनीज सांगतो. मग चैतन्य मी सर्व मित्रमंडळी चायनीज खाण्यासाठी गेलो. 4 राईस 4 हाफ राईस 1 नूडल आणि 1 मंचुरियन ट्रिपल राईस तू करून देतो गरीबात काय मिळत नाही आमच्या घरचे खावते भात खाल्लं गणप्या बर गणप्या मित्रप्रेम कसलं मित्रप्रेम त्याच्या हाताला मुळ्यात झालं. त्याच्या हाताला म्हणतो बकासो. आमच्या पुढे काहीच नाही अजून यायचं आमचं तवर यांनी बघा संपलं. गोरे काय म्हणणार तुझं मुळ्यात झाले एवढं 7 फुटाला मुळ्यात झाले मित्रांना. व्हिडिओ काढ पण काढ. तर मित्रांनो आज आपले मंडळाचे धडाधडी कार्यकर्ते चैतन्य दादा मर्डेकर म्हणजेच विजयदादा मर्डेकर यांचे सुपुत्र यांचा आज वाढदिवस होता. त्या निमित्ताने आपल्याला गणपत दादा असतील सुनील दादा पोरे असतील किंवा ओंकार दादा माने परत शुभम दादा राऊत आदित्य दादा मिरकर परत चैतन्य दादा मर्डेकर या सर्वांना चैतन्य दादांनी स्वखर्चातून राईस चायनीज असू द्या काय असू द्या पोट भरून खाऊ घालून मसाला दूध पाजलं नंतर आपलं पान खाऊ घातलं तर त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. हे उपकार त्यांचे मी आयुष्यभर विसरणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो. तू उपरीत गेलं काय ओंक्या उपरीत बघ की अक्षय भाषे काय तिकडे बघ. तर आपल्या उपरी गावचे अध्यक्ष आणि आपले रविदादा असतील किंवा रघुदादा असतील व सहकारी मित्र यांच्या सगळ्यांनी आपल्या सागरदादा माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा केल्याबद्दल सागरदादा माने मित्र परिवार यांच्यातर्फे मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. हा मी म्हणले भाषण तिथं तिथं उपरीत रे मित्रांनो आपला आदित्य ब्लॉगर उपरीत जाऊन भाषण करून आलाय. आपल्या अक्षय भाई ह्याच्या बर्थडेला गेलता
मग उपरीत जाऊन त्यानं भाषण टोकलं 1 नंबर. आता त्याचं फंड फॉलोइंग एवढं वाढलंय. राज ठाकरे म्हणजे त्याची आता हवा चालू आहे सध्या उपरी गावामध्ये. वाखरी गावचं पहिलं मनसे विधानसभा अध्यक्ष होता सुनील कोरे. आपलं भजी आले बघायला. लांब सारा सगळे आता. काय थोडं नाही माझं सगळं मागून गेल्यावर मी काय करू परत. तोंडाकडे बघून होतो त्या खाऊ लागतो. सोन्या सुद्धा एक सुद्धा गोड देणार नाही. स्नॅप दाखवत नाही काय नाही. मला काय करू द्या तुझं काय म्हणणं. मला पण जाणार ना. तर मित्रांनो, काल 1 ऑगस्ट 2026 रोजी आपले मित्र शुभम दादा गोरे यांचा वाढदिवस होता. तर वाढदिवस तर जल्लोषात साजरा केला आम्ही. तर त्यांचं म्हणणं होतं, मित्रांनी वाढदिवसाला खर्च केलाय, वाढदिवस केलाय, तर त्यांचं म्हणणं होतं यांना पण काय तर आपण त्यांना फुलाचे पाकळे द्यावे. म्हणून त्यांनी आज आम्हाला कनिपनाथ चायनीज ते आम्हाला घेऊन आलते. त्यांनी मला 2 फुल राईस, परत 1 मंचुरियन, 1 सूप, भरपूर काय सांगितलं. तर काय तुम्हाला 4 शब्दात मी त्यांचं मनोगत व्यक्त करू शकत नाही. अशा रीतीने मी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर तुम्ही लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तिथून झाला सगळ्यात धिंगाणा आणि संध्याकाळी घरी येऊन निवांत झोपलो. धन्यवाद.